साथीला मायले काही लक्षात घ्या
करू तुका म्हणे सोपे तुका म्हणे तुका म्हणे सोपे तुका म्हणे सोपे सुलभ गोमटे परिउपविष्टे पूर्व पुण्य पूर्व पुण्य पूर्व पुण्य परिउपविष्टे पूर्व पुण्य नाम ज्यांच्या घरात कीर्तनाची परंपरा आणि आमचा 3 पिढ्यांचा संबंध आहे हा महत्त्वाचा. त्यांचे वडील आमचे वडील एकत्र बेटामध्ये लहान महाराजांच्याकडे होते. त्यांची वडील कशी होत असते. पुढच्या काळामध्ये भावांचा माझा पहिला परिचय कोपरकर भावांकडे झाला. आमच्या घरी आले मुलगा तू चिंतामणीचा मुलगा का असं विचारणं वाटलं हो म्हणून तसं आमची मैत्री सुरू या सुद्धा 50 वर्ष झाली आणि तेव्हापासून एकत्र आम्ही आहोत. विशेष म्हणजे कीर्तनकारांनी एकत्र यावं त्यांचं समृद्ध व्हावं धर्मकार्य करावं धर्मचारण करावं या वृत्तीने जगद्गुरू शंकराचार्य शृंगेरी पीठात त्यांनी कीर्तन संबंधित होते. पहिल्या वर्षीपासून आम्ही ती घरं मी स्वतः आपा माझे मुलगा आणि प्रांतप्रतिनिधी असणारे विवेक शास्त्री बरोबर एकत्र काम करतो. आता आपण या संमेलनामध्ये 3000वर कीर्तनकार येऊन गेले. 60 कीर्तनकारांना शृंगेरीचा पुरस्कार मिळाला आणि सगळे एकत्र. आम्ही तिघांमध्ये 10 वर्षाचा माझ्या पक्षात साहेब मोठे त्यानंतर मी कोकणी शास्त्री
पण कधी तिघांमध्ये विसंवाद झाला नाही. एकदा निर्णय घेतला, बहुतेक सगळी मॅनेजमेंट माझ्याकडे असायची. बॉस सांगतील तसं मी त्यांना म्हणतो, बॉस मी पेटीत बसता का लगेच पेटी घेऊन बसणार नाही. ज्यांचं कीर्तनावर अत्यंत प्रेम आणि आम्ही अनेक कीर्तनकार तयार केले, सांगितलं कुठे शिकलाय काय शिकलाय, बस इथं बस शिकवतो. असे जे कीर्तनकार तयार झाले पाहिजे तर त्यांच्या सौभाग्यातील संपदा प्रेमी या ठिकाणी मुद्दाम हा कीर्तन महोत्सव सुरू केला. फार अनुभव वाटला. मी मागेपासून म्हणतो एकदा या निमित्ताने कीर्तन महोत्सव चांगला व्हायला पाहिजे. ज्यांच्या जीवनात कीर्तन अंगात घेतलेलं होतं आणि नुसतं भेटलं तर काम करायची नाही. कधी कोणाकडे कीर्तन शिकवून पैसे मागितले नाही कोणी, परंतु अत्यंत तबला वाजवणार, पेटी वाजवणार, कीर्तनही करणार, वेळ प्रसंगी बैठक सुद्धा टाकणार, अशा प्रवृत्तीची बघ. आणि काही परिस्थिती मीच असल्यामुळे आमचं दोघांचं जमलं गेलं. नुसतं कीर्तन करतो. कीर्तनच्या समाजात भरपूर आहे. कीर्तन करणं सोपं आहे, कीर्तन जगणं अवघड आहे. आणि कीर्तन जगाला शिकवतात. महत्वाचा मुद्दा, कीर्तन म्हणजे करमणूक नाही, कीर्तन म्हणजे टाइमपास नाही, कीर्तन म्हणजे काही जमत ठेवून केले असं नाहीये. कीर्तनाला अभ्यास आहे, कीर्तनाला अधिकार आहे, कीर्तनाला उपासना आहे, कीर्तनाला परंपरा आहे, कीर्तनाला गुरुचा आशीर्वाद आहे आणि स्वतःचं भगवंताचं अधिष्ठान. त्याला कीर्तन भक्ती म्हणलेलं आहे. दुसरी भक्ती श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सक्षम आत्मनिवेदनम. दुसरी भक्ती जी भगवंताला अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे सगुण रूपाचं वर्णन करायचं, सगुणातून अध्यात्मात निर्गुणाकडे जायचं आणि तिथं स्थिर व्हायचंय. त्याची पायरी कीर्तन भक्ती आहे. सगुण चरित्र परम पवित्र, सगुण चरित्र परम पवित्र सागर वर्णारी हो सागर ऐशी कीर्तन मला गाती चरित्र अत्यंत पवित्र आहे. भगवंताची संतांची चरित्र ते सादर वर्णन करायचं. त्याविषयी मनामध्ये कुठलाही किंतु असता कामा. भगवंत आहे, भगवंत आपल्या भक्तांना सहाय्य करतो, नुसतं सहाय्य करतो तो तिष्ठत उभा राहतो. हे कशाचं महात्म आहे? हे कीर्तनाचं महात्म. भगवंताला कीर्तन अत्यंत प्रिय आहे, अत्यंत. तो दुसरीकडे कुठेही बसत नाही, पण कीर्तनात तिष्ठत उभा राहतो. तर फेरे मारत बसतो मागे. या ठिकाणी आपण हे कसं सांगतो, पण फिरणार सुद्धा आता देखील आणखी मजा वेगळी. कीर्तनात गर्दी वाढली पाहिजे. हाच असा एक मार्ग आहे की सर्वसामान्य माणसापासून राजवाड्यापर्यंत जातो, तिथे कीर्तनाला कुठेही मज्जाव नाही, कुठेही कीर्तनाला मज्जाव नाही. आता झाली तर बांगलादेशात आम्ही गेलो तिथे कीर्तनाला पण काही म्हणलं नाही आम्हाला. लोक कीर्तना येऊन बसले, कीर्तन सर्वजण ऐकलं तरी आवडतं. कोणाला आवडते? त्याला आवडते. भगवंताला आवडते, ज्याला केली आहे त्याला आवडतं. ज्यानं ते आपण करतो आपलं कल्याण. नाम संकीर्तन साधना पै सोपे जळतील पापे जन्मांत. वाहिलेली आहे. जन्मजन्मांतरची पातकं जळून जातील. इतकं सोपं झालं. म्हणून काय करा, पुन्हा वाजवा, बसा, कीर्तन ऐका. एकांत चित्त तनु निश्चल नून माझ्या जे या परी करीत त्रास कथामृताचा. ब्रह्मा म्हणे ऐक तू तुझे जिंकणारे, नाही तथाच परी तू वश त्या मुळारे. कुंडली गवरला श्री ज्ञानदेव
हरिनाथ महाराज की जय. गाडीवर आवाज गेला पाहिजे, डोळे सोडून माणसात आली पाहिजे. कीर्तन एकांत तनुनिष्ठन बोलून सर्वांना हात जोडून विनंती करतो, आपला फोन बंद करून ठेव, म्यूटवर ठेव. तिथं आपल्याला दुसरं काही विचार नाही. आई कधी घरी येणार आहे, येताना भाजी घेऊन ये, दुधाची पिशवी घेऊन ये, दळण घेऊन याशिवाय अशी कोणी काही गप्पा मारणार. आता आपण सगळे भगवंताला सांगितलेत आहोत. हा वेळ परत येईल, पुन्हा येणार नाही आणि ही परत येणार नाही म्हणल्यानंतर कधीच पुढे येणार नाही. आता या ठिकाणी देवभक्त आणि कथा संगम, देवभक्त आणि नाम या तिघांचा संगम या ठिकाणी. संगमामध्ये आपण स्नान करतो का नाही, मग या ठिकाणी तुम्ही बसतात, हे स्नानच करू आणि हे स्नानातून पुनीत होऊन जायचंय, भगवंताची कृपा प्राप्त करून जायचंय ना. मग इथलं तिकडं लक्ष कुठे ज्या भावाने तुमच्या ताईने हा कर्तव्य केला त्याला साथ द्या आणि असे हजारो कीर्तन महोत्सव रोज व्हायला पाहिजे, अशी या देशाची स्थिती आहे. लक्ष द्या. मुलांना संस्कार आहेत का आपल्या घरात? तर आपण विचार लहान लहान मुलं पोहोचतो घेऊन बघते आता प्रत्येक तुम्ही ते काय पाहतात आईवडिलांना माहिती आहे का? शाळेतून गेलेले मधल्या कोरोना काळामध्ये घातक बसलेले ज्यांना काही माहिती पाहत बसतात आणि दुसऱ्या विचारतात काय आलं सांगा बरं मला. असं इतकी माणसं अडकली. थोडा वेळ एवढा देवापुढे मान खाली घालणार, पण रस्त्याने जाताना सारखी मान खाली आहे मोबाईलमध्ये. ऐकणे पाहत नाही, गाडी चालवताना गाडी पाहताना सारखं माणूस दिसत असते. इतक्या आपण त्याच्या अधीन त्यामुळे कसं पुन्हा जन्म आहे का त्याचा विचार करायचा नाही. जन्म पुढचा माणसातच येईल आणि अशा परिसरात चांगला जन्माला येईल आणि मला कीर्तनात जाण्याची बुद्धी होईल. त्याची तयारी आत्ता करायची. पुढल्या जन्म पुन्हा होणार नाही. क्षणम नित्यम क्षणम नित्यम क्षण जीवितम. पुढच्या मिनिटाचा भरोसा नाही. असं जर आहे मग कुठला मात्र असेल का साधना पैसो जळतील पापे जन्मांतर नरकी सायास जावे मनांतरा सुखी येतो घरा नारायण. अजून काय वेळ पाहिजे त्याच्या बनवातलं पण खुर्ची दिली का बसायला या बोला सुद्धा काही वेळ दिली पण त्याला आवडणारा विषय संतांनी सांगितला कुठला कीर्तन. देवर्षी नारदांचा फोटोच आहे. देवर्षी नारदांनी पहिलं कीर्तन भगवंता समोर केलं. तिथून परंपरा सुरू झाली की आजपर्यंत पुढेही करणार. किती लाखो वर्ष होती. ज्या युगांचा विचार केला त्या प्रत्येक युगात चालू कीर्तन ते इतकं सोपं आहे, चांगलं आहे. इथून बसायला तुम्हाला काही अडचण येतं काही काही खुर्ची ठेवली आहे, ऐकूया हे ठेवलेलं आहे मध्ये आम्ही कंटाळा वाचताचा मला किती कळतो आणि समजा विशेष काही असेल आपल्याला प्रसाद पण असावा. एक पैसा तिकीट नाही आहे का तिकीट बिना तिकिटाचं कुठलं चालतं हेच चालतं कीर्तन प्रत्येकाने पैसे मोजावं लागतात आणि ज्यातनं अध्यात्म साधून भगवंताची जवळ मिळेल असं करतो. यावी ना असं अनेक साधना वाहत असेल आणि विठोबाची आणि म्हणून सांगतो याशिवाय अनेक साधन नाही. पूर्वी कीर्तन नावाला सुरुवात व्हायची की सूर्योदयाला आरती व्हायची. परत ऐका नवाला सुरुवात सूर्योदयाला आरती. आता कोण बसतील कीर्तनाला सांगा बुवा लवकर आटपा लक्षात घ्या सगळे आले कामणार बुवा कुठून आले कोण लवकर लवकर आटपा तुम्ही काय आटपा बुवाला आटपायचं की कीर्तन आटपायचं. ज्या ठिकाणी पुन्हा पुन्हा तेच विषय पुन्हा रोज जेवतो का नाही. दरवर्षी दिवाळी आहे का नाही, दरवर्षी पाडवा आहे नाही, दरवर्षी वाढदिवसाचे नाही. तसं रोजच कीर्तन आहे, रोजचं श्रवण आहे, रोजची पूजा आहे. तर खंड नाहीये. अखंडित सांगणारा हा जो आहे करेक्ट नाही. रामकृष्णाजी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. कुठल्या काळाची मर्यादा घातली नाही. सर्व काळ अहो
येता जाता उठत बसता कार्य करिता सदा देता घेता वद निवदता ग्रास देता हरिदारी शरीरेवरी अति सुखाचे अवसर समस्तांची लज्जा त्यागिनी भगवत चिंतन करी पुंडलीक वरा श्री ज्ञानदेव ही वस्तुस्थिती येताना जाताना जेव्हा सवड असतो तेव्हा म्हणा अगदी टी व्ही पाहताना म्हणा भाजी करताना म्हणा स्वयंपाक करताना म्हणा आपोआप त्या नामस्मृतीचा परिणाम त्या अन्नावर होईल. आज शुद्धांना आपण खातो का विचार करा. शुद्ध स्वच्छ चांगलं प्रत्येकात अंतर पवित्र या सगळ्यात अंतर चांगलं असतं ते स्वच्छ असतं असं नाही. एका हॉटेलवर मनुष्य गेला हॉटेलचं समाधान आणि विचार केला की आज एका दिवशी आपल्याला खिचडी द्यावं म्हणलं आणि खिचडी घेतली कारण मग खिचडी खायला सुरुवात केली तर खाली एकदम संप्रदाय खिचडी तर त्यामुळे काय घडलं की पण गोड घास कशाचा झाला म्हणून जर खिचडी बाजूला केली तर खाली श्रीखंड तसंच होतो. तो गेला माझ्याकडे हे काय म्हणलं चुकून म्हणले श्रीखंडाच्या डिशमध्ये खिचडी भरली आणि तुम्हाला आणून दिली काय उपास आहे. दुसरी घ्या आहे का चांगलं आहे स्वच्छ आहे का शुद्ध याचा अर्थ पवित्रतेने स्नान करून केलेलं अन्न शुद्ध आहे आणि पवित्र कुठलं आहे ते केलेलं अन्न देवाला समर्पण केलंय आणि प्रसाद म्हणून भक्षण करतोय त्याचं नाव पवित्र असं आहे. त्यांनी मती चालते शुद्धानाचा विषय समृद्ध आहे परंतु हा अन्नमय पुरुष जर आहे तर जास्तीत जास्त उत्तम त्याला समर्पण केलेलं खाल्लं तर बुद्धी चांगली राहील. बुद्धी कशी सध्या आहे ते पण जरा बाजारात बघतोय. सगळे सुशिक्षित आहेत देशात सुशिक्षित झाले म्हणून काही मतदान वाढेल असं वाटलं आणि ते घडलं सुशिक्षित म्हणून त्याच्यात घडत होतं का पण त्याच्यात एवढ्या योजना आल्या की घरातून बाहेरच पडावं लागलं. आमच्या तिकडे म्हटलं सगळे 6 वाजून वाट पाहत होते काही माणसं आत गेली होती कधी येतात किती भाव करलोय 5,000 ही भक्तीचा विषय नाही. लोकशाहीचा विषय असा आहे की प्रत्येक मनुष्य होतोय तसं लोक जागवले आणि मग त्या ठिकाणी मतदान करा. पण ही चांगली बुद्धी निर्माण करायला काय केलं पाहिजे. शुद्धांग सेवन परमेश्वराचं सेवन परमेश्वराची पूजा परमेश्वर नामस्मरण बाकी कशाने चांगली बुद्धी होणार दुसरा मात्र सांगा मला. त्याच्यावर घेऊन पवित्र होते प्रत्येक गोष्ट आणि म्हणून पुन्हा 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 संतांनी लाखो वर्ष जागाला विषय भगवंताचं संकीर्तन करा नामस्मरण घ्या त्याच करून घ्या. तो कधी पैसे मागत तरी आपल्याकडे नाम घेतलं म्हणून आणि तुमच्या आणि तो भगवंत असा जो भक्ती करतो त्याच्याकडे उभा राहतो. राहतो करणे किती उदाहरण आहे. मागचं घेतो उदाहरण समर्थांचं घ्या ज्ञानेश्वर मोदींचं घ्या तुकाराम महाराजांचं घ्या त्यामुळे माझ्या कीर्तनात लाल ढोकळा लागेल देवाला आणि सामर्थ्य तुकाराम महाराज देव तीर्थ उभा आहे त्याला कीर्तन ऐकावंसं वाटतं पण असं कीर्तन केलं त्याला ऐकलं. समाजाला काय ऐकायचं आणि स्वतंत्र आहे त्याची सभा आहे. भगवंताच्या कीर्तनात भगवंताचेच गुणांवर जायला पाहिजे हा दंडकी कीर्तनात हे लक्षात ठेवा. कीर्तनात दुसरा विषय नाही आहे त्यात आपोआपच घडतं सगळं. असं वेगळं काही वाटतं का आपल्याला. संतांना काही कळत होतं असं तर सगळ्यांना संतांना थोडं कळत होतं फक्त त्यांना काय कळत की आमच्याकडे कळत नाही आणि ओळख जाऊन जाईल ऐकावं. ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीला 728 वर्षपूर्ती झाल्या. ज्ञानेश्वर लिहित तेव्हा आज लोक वाचतात नाही ज्ञानेश्वर घरोघर वाचतात का नाही आणि खेडेगावची मंडळी वाचतात का नाही का इतक्या वर्ष चालू आहे. आमची पत्रिका जर कोण पाहता का बरोबर जाऊ दे नजदीक जाऊ म्हणतात थोडी विचारत नाही आपण त्याच्यामुळे विचारतो तर भान ठेवा.
प्रत्येक गोष्ट जरी त्याच्या इच्छेने त्याच्या मनातून सगळं झालं असा विश्वास ठेवा आणि कार्य करत राहा, म्हणजे मग अडचण नाही. अशा भावाने केल्यानंतर आपोआप देवाची कृपा होते. अहो देवाला करावंच लागतं, का तर हा माझा आहे. जिथे माझा भाव आला ना तिथं सगळं घडतं. की कीर्तन हा सोपा मार्ग असल्यामुळे, कारण बाकी सगळ्या ठिकाणी कसं आहे, आता हे सध्या आपला पेटी आहे, ऑर्गन आहे, ऑइलिंग, पूर्वी काळी 2 दगड घ्यायची सुरुवात करायची. किती सोपं होतं. त्याबद्दल आले का नाही, पेटीला आले का नाही, काही गोष्टी घातली का नाही, पाहून आणायचं नाही. कीर्तनच्या गोष्टी घालतो, कारण ह्या कीर्तनाची मर्यादा त्याला लागली नाही का. या कीर्तनाच्या मर्यादा आहे. 80 कीर्तन मर्यादा ती संतांची आहे. तिथं संस्कृती जगायची आहे, पाहायची आहे, कळायची आहे आणि कळल्यानंतर ती वळायची आहे. म्हणून हा महोत्सव, बाकी कारण काही नाही. ज्याने आयुष्यभर कीर्तन जगलं अशा महापुरुषाची आज पुण्यस्मरणाची निमित्त करतो. मग असं जर आहे, असं प्रत्येक मनुष्य होऊ शकतो. तर तरुणोपाय आहे, त्याचा तरुणोपाय आहे, बाकी कशाने नाही, हे 100% लक्षात ठेवा. रामकृष्ण विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काम. याशिवाय आणखी दुसरं साधून कुठलं पाहिजे. पायी तीर्थयात्रा घडो, देह समजा घरी पडो, पण तीर्थयात्रेसाठी पाय चांगले पाहिजेत ना. तुम्ही पायी जायचे. आता तिथे जातात, गाडी, स्पेशल गाडी, सगळी व्यवस्था पाहिजे आमची उत्तम. तिथं स्नान आम्हाला घातलं तरी चालेल, जे स्नान नाही घातलं चालेल, पण जेवण व्यवस्थित पाहिजे. नर्मदा यात्रेची सोय व्यवस्थित पाहिजे. नर्मदेचं स्नान सुद्धा करत नाहीत ना, जाऊन तिथे जाऊन करावं पडतं. आणि गेले तर काय करतात, चपला सगळं नर्मदेत शिरतात. साबण इतकं घाण झालं सांग, काय करायचं. आपण कशा नर्मदेला सांभाळायचं, त्याची कृपा पाहिजे ना. या कृपेचं सर्व परिणाम कशामुळे होईल कृपा, हे कीर्तनातून केले. अनेक चरित्र आपण ते माध्यम ते तमाम. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणून ते जनाबाईची धुणी धुतली, जनाबाई चंद्रभागीच्या उठली, चंद्रभागीच्या उठली, एकनाथा गृहीपाने माझे, एकनाथा गृहीपाने माझे, गंगेच्या कानावरी, गंगेच्या कशामुळे ते भगवंताचं उत्तम कीर्तन करत होते. किती कीर्तन आपण समजू नये त्याची भगवंताने पुरेपूर काळजी घेतली होती नाथांच्या घरी. किती वर्ष, 12 वर्ष. श्रीखंड काम केलं नाही, लहर अजूनही पडतो. ती शेवटच्या धागात पडल्याशिवाय आजही तो हौद भरला जात नाही. 12 वर्ष कळूनेश देवानी व्यवस्था केली. आता आम्ही येतोय ते ओढ लावतात नाही. मी येतोय कामाला, लग्न कार्यामध्ये सगळ्या बायका उत्तम सगळे नसलेले असतात, उत्तम कपडे लागतात, घरची मालकींना राहतं तर मी साफ करायला लागते. म्हणते थांब मी करते ती म्हणते नको तर तूच कर. गेलं करायचं नसतं ना. आता लग्न कार्यात कुठं काम असतं का सांगतो, फक्त आ करून कोणता घाल घालायचं बाकी आहे. इतकी कामं नाही, पण यांनी भगवंतांनी कामं केली. अशी अनेक उदाहरण आहेत. आणि मी ही कामं कशाने केली, त्याने असं नामस्मरण घ्यायचं ते देव बाजूला गेलं नाही, तो खेचून घेतो. नामस्मरण देवाला खेचता येतं, आणि खेचता तुम्ही खेचण्यासाठी नाही, तो ओढला जातो. आम्ही आमच्या घरात तरी प्रेमाने आत्म्याने ओढले गेले घरात संतांचं होतं.
प्रत्येकाची मतं वेगळी आहेत. एक जण घरातून जाताना म्हणला की बाहेर चाललं बरं का पाचगाव स्ट्रीटला ट्रीप, तर डायरी ठेवली या ठिकाणी, कोण कोण आले, कोणाचे फोन आले, काय निरोप आले, या डायरीमध्ये लिहून ठेवले. 15 जण घरी आले. अरे आल्या बायकोला विचारलं कोणाची निरोप, कोणाची पत्र, हातपाय धुवायचा हा घ्या, मग सगळं सांगतो. हातपाय धुतले हा घेतला, कोणाची डायरी मग घेऊन इकडे काही आलं का पत्र वगैरे, कोणी डायरी लिहा. सर्वांना कोणी डायरी, कोणाचा निरोप नाही, कोणाचा पत्र नाही, कोणी आलं नाही, कोणाचा फोन अजिबात आला नाही. पण मी नव्हतं घरात काही कामं राहिली का, काही राहिली. ती नव्हता म्हणून चांगली झाली. अशी प्रत्येकाची अवस्था आहे. नीट शिरता पहावे आपणासी आपण ज्ञानाव ज्ञान. मी पण परा सांडी येथून निष्पत्ती आघवी विसरली, जै जगा धाकुटे होईले कैली जवळी कमाई. माऊली म्हणते अत्यंत लहान देवाकडे जा, माझ्याजवळ या. तुम्ही कोणी नाही, त्या मंदिरातून आत येताना मी कोणी जागीरदार नाही, मी आमदार नाही, मी खासदार नाही, सामान्य मनुष्य आहे. तो अनंत कोटी ब्रह्मांड पुढे बसताय ना, मी अत्यंत सामान्य आहे. हा भाव मनामध्ये नेहमी आणि त्याच्यापुढे नसतं बसतो साष्टांग घ्यायचं. सगळं भगवंता तुझं आहे, माझं काही नाही. ही वस्तुस्थिती आहे. येताना कोणा येतो, जाताना कोणाच जातो, आपल्यावर काही येत नाही. धनाने भूमो पशवश्य गोष्ट भार्या गृहद्वार जनस्मशाने देहश्चितायां परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीवयितः पुंडरीकवरदा अवतम्य श्री ज्ञानदेव सगळी इथं काय देवाकडे मात्र काय मागायचं. सारखी बायको भांडण करत होती, एक कंटाळा विचार, कारण गरीब होती. म्हणून जा देवाकडे जाऊन मागा पाहिजे. त्याच्यावर बाहेर पडलं. एका महादेवाच्या मंदिरात दिवसभर तिथे रात्र झाली, कोणी काही आलं मंदिरात. पार्वती माता म्हणते भगवंताला, रात्रभर बसणार तिथे, दिवसभर बसलेली काही खायचं तिकडे तर द्या. आता तो माझ्या इथे आलेला नाही, त्यातून पाहिजे होती तर द्या ना. आता ऐकावं लागलं तिला, भांडवलीचं ऐकावं लागलं. महादेवाला ऐकलं आणि त्याला सांगितलं दृष्टांत दिलं. बसले तिथे, आवाज आला बाहेर. काय आवाज आला, जो पण इथं माझा सकाळी भक्त येईल आणि जे माझ्या पुढे ठेवील ते तू घेऊन जा. तुला काय पाहिजे. त्यांनी सांगितलं मला न सरणारी वस्तू द्या. काय न सरणारी वस्तू, मी कमी होणारी वस्तू. मग भगवान म्हणजे तसा असतो. एक बाई येतो म्हणजे काठी टेकत टेकत त्या ठिकाणी आली. एवढी बारकी पिशवी, त्यात एवढे चालू महादेवासमोर ठेव. पार्वती पत्री हजार महादेव. देवाकडे जाताना फार लहान द्यावे असते बरं का. बाजारात जाताना मोठी पर्स असते, पण देवापुढे पर्स असते सत्य सुट्टे सुट्टे पैसे काढून कुंडलीचं वर्ग नोट कधी मिळणार केलं. आमच्या वडिलांनी जवळ 70 वर्ष कीर्तन केली. आमच्याकडे आधी एवढा तांब्या खोट्या पैशाचा भरलेला आहे. कीर्तनात आलेले पैसे मंगलमूर्ती काय आपण टाकून काय बनवत घेतो. 18 कोटी करायला पण नीट द्यावं त्या ठिकाणी. इथं दिलं ना तर तुम्हाला मिळालं तर मिळणार. काय समजलं तुम्ही त्यांनी सांगितलं. भगवान महाराजांना आशीर्वाद दिला न समाधी वस्तू काय देवाने सांगितलं एवढं तांदूळ ठेवले. पण देवाने सांगितलं जवळ आला तांदूळ घेतले हातामध्ये. परत तांदूळ जागेवरच येतो. अंगाचं उपकरण काढलं भरले. सारखे भरतोय तांदूळ. सबंध उंबवण्याची 2 गाठी झाली. घरी गावात जाऊन त्याला पोतं घेऊन आलो. पोत्यात भरतोय तांदूळ संपतच नाही. एक न्यायची कशी
पाठवून येतो घरी आला. घरी आल्यानंतर पोट ठेवायचं, पण ठेवणार कसं? ठेवलं पाठीवर पोट धुवून तसंच न सरणारी गोष्ट नाही. पोती उचलून मारायची वेळ आली यायची. सबंध घर पोत्याने होऊन गेलं. हा मेला तसाच पोत्या सकट, आता न्यायचा कसा म्हणजे असाच तिरडीवर बांधला येतो. कमी केलं, तिरडीवर पोत्या सकट बांधला, तिरडी उचलली, दुसरी तिरडी खाली तशीच. आता म्हणजे घरच पेटून द्या. काय देवाकडे मागायचं? तुला मागे तयाची रमा होईल. काही मागू नका, काही मागू नका. देवा तुझ्या कृपेचं उत्तम चाललंय आहे, तुझी कृपा असावी एवढंच मागा, बाकी काही मागू नका. जे दिले त्याच्याविषयी किती वेळा कृतज्ञता व्यक्त करतो देवा सांगतो. रोज रात्री झोपताना म्हणतो तेव्हा तुझ्या कृपेने आज उत्तम झालं. जे आहे ते तुझंच आहे आणि तुझ्या परवानगीने स्वीकार केला आहे आणि त्याचा उपभोग घेतो तेव्हा तुझंच आहे, माझं नाही आहे. रात्री झोपताना दिवसभर झालेलं कर्म देवाला समर्पण केलं, मग झोपी गेलाय. अशी किती जीव असतील झोपताना सुद्धा म्हणतात उद्या काय काय मागायचं देवाकडे. संतांनी हे शिकवलं, कीर्तनाने हे शिकवलं आणि म्हणून या ठिकाणी वर्णन केले. कृष्ण कथा रसरे मधुर बघ, ज्या रस पाने संसारातून सहज पाय निसर. कृष्ण कथा रसरे मधुर, सेविलाची भाऊ सेविती सज्जन तरी कधी हा न सरे असा रस आहे. कथामृत संकट पान करी, हे अमृत आहे. त्याला कथामृत म्हणलेलं आहे, अमृत म्हणलेलं. मग अमृताचं पान केल्यानंतर चहा पिली का म्हणून सांगा बरं. अमृताचं पान केलं, एका बाजूला अमृताचं घाट ठेवला आणि दुसरं अमृत तुल्य ठेवला, काय पिणार सांगा बरं. अमृत तुल्य पिणार तर अमृत पिणार. काय सांगताय, अमृत तुझ्याच पिणार. हे अशी कशा त्याला स्वर्गात पाठवलं अमृतच पिणार नाही. ते ब्रह्मदेवाकडे मागते अमृत तुल्य का सांगा. अमृताचं घाट हे कळण्यासाठी कीर्तन ऐकावं. हे कळण्यासाठी भगवंताच्या मंदिरात जावं लागतं. कारण ती सत्संगती पाहिजे आणि ती या ठिकाणी मिळते असं सांगितलं. भगवंताच्या सान्निध्यात मिळालेली सत्संगती अत्यंत महनीय आहे, विसरू नका. प्रत्येक क्षण या मंदिरात येणार प्रत्येक करून का भगवंताच्या आशीर्वादाने पुरीत झालेला आहे, तो माझं कल्याणच करणार आहे हा विश्वास. आणि म्हणून यावेळेला असं तर आणि साधन वाहतसे आणि विठोबाजी अत्यंत सोपं साधन दिलेलं आहे. त्याचा विचार करा, ऐका. 3 दिवस चालणारी कीर्तन आहेत. या कीर्तनामध्ये जी कीर्तनकार येणार आहेत त्यांचं कीर्तन ऐका. सर्वांगाचे काम करून ऐका. सर्वांगा म्हणजे मग इकडे तुम्ही काही लक्ष आणि दैवंत चिंतन करायचं. कीर्तन करणं जेवढं सोपं आहे ना तेवढं ऐकणं सगळ्या परमार्थ आचरणात. एक रस्ते भेटले रिटायर्ड झाले सांगतो 6 महिन्यात भेटलो किती अध्याय वाचून जाईल, अजून सुरुवात करायची होती. असं आयुष्य निघून जातो. शेवटची वेळ असते ना आत्ता वाटतं ना सुरुवात. म्हणून हा जो बाहेरचा समाज बागेत चांगली हिंमत म्हणतो की जीवन बसते कीर्तनाचं साधन झालं पांडुरंगाने बरं वाटेल ना. कीर्तन म्हातारपणे ऐकण्याचा विषय, वेळ त्या तुम्ही करण्याचा कीर्तनाचा विषय नाही. तर काही अनुमती करायची त्या भगवंताला कीर्तन अत्यंत प्रिय आहे ना. मग ते कीर्तन त्याला तर प्रिय आहे, जगंचा नियम काय आहे तर आम्हाला का प्रिय नाही. तुम्ही बसा ऐका आणि काही नाही कळलं तुम्ही बसा, काही कळलं नाही तरी बसा, ऐकू आलं नाही तरी बसा, पण बसा. हे जे सान्निध्य आहे ना, एका महापुरुषाचं चरित्र प्रवचन चालू होतं आणि एका म्हातारबाने आपल्या मुळात दिली तर त्याला मग तिथे नेऊन ठेवतो. बाबा तुम्हाला ऐकू येत नाही, तुम्हाला चालता येत नाही, नीट बसता येत नाही, तिथे घेऊन काय काय तुम्हाला काय नाही. तो कीर्तन करणारा महात्मा आहे ना, त्याची दृष्टी पडली तरी मी पुरी धुवून जाईल हा भाव माझा. हे कीर्तनाचे महात्म्य हे विसरू नका. आणि म्हणून यांनी आयुष्यभर कीर्तनाचा ध्यास घेतला, मुलांना तयार केला, शिक्षक तयार केले. आमचे मित्र आमच्या घरात परंपरा आहे. आणि म्हणून आमच्या ताईंनी विचारलं तर येणार काय, येणार तर काय नाही, येणार त्यांच्या असणार. आणि त्यामुळे हा चाललेला 3 दिवस उत्सवाला मी सर्वांची
कीर्तनात घ्या, श्रवण करा, सर्व अर्थाने या सहकार्य करा आणि उत्सव यशस्वी करा. त्याच्यात उपयोग अशी जाण ठेवा. हाच महत्त्वाचा विषय. इतकं कीर्तन चांगलं आहे म्हणून म्हणलं का कीर्तनाशी नर हो तुम्ही जागा, कीर्तनाशी नर हो तुम्ही जागा, कीर्तनाशी नर हो तुम्ही जागा आणि कीर्तनाशी नर हो तुम्ही जागा. पहिली गोष्ट कीर्तनाशी नर हो तुम्ही जागा. जा आणि जा. पुंडरी कवरा आवाज कमी झाला. पुंडरी जाणीला कीर्तनाशी नर हो तुम्ही जागा. हे जागेवर बसा. कीर्तनाशी नर हो तुम्ही जागा. मी झोपू नका. कीर्तन चांगली झोप लागते. सगळ्या पेटी वाजलं, पेटीवाल्यांचा आवाज आणि झोपायला येतो माणसाला. आणि इतकं कीर्तन चांगलं तर झोपायचं नाही. झोप उडली पाहिजे. कीर्तनाशी नर हो तुम्ही जागा. आणि शेवट महत्वाचा कीर्तनाशी नर हो तुम्ही जागा. आतमध्ये जागा. तो बसताना तो आत बसलेला आहे. काही सगळे सोडी करा एक चित्त आवडी अनित्य. पुन्हा पुन्हा भगवंता स्मरण करा. ऐका, नुसतं ऐका. आपोआप काही घडत जातं आणि ते असं घडत जाईल. पण आपलं लक्ष ठेवायचं. लक्ष ठेवायचं का आपले? नाही लक्ष ठेवून कोण लक्ष ठेवणं आपल्याला? घरात ते सगळे ठेवतात. कुठे जातात, काय करतात, कुठे येतात. तो भाग वेगळा. आपल्याकडे लक्ष ठेवला आणि आत नंतर आपण कीर्तनाची 5 मिनिट आपला उत्तर असं कीर्तन अत्यंत चांगलं आहे. सोपं आहे, महत्वाचं आहे. त्याचं वर्णन करा. ऐका. नाम संकीर्तन जन्मांतरीची संतांनी कीर्तनाच्या
देवाच्या माध्यमातून प्रचंड धर्मकार्य केलं, धर्मजागरण केलं. या देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता, ही वस्तुस्थिती आहे. सर्व काही चांगलं होतं, पण या ठिकाणी जे आक्रमक आले ते लुटवूनच आली या ठिकाणी. ते राज्यकर्ती झाली ते पण लुटावून हलकून लुटून गेले. पण ही जागरण ज्यांनी केलंय समाजावरती संतांनी, अशी सगळी मंडळी कार्तिकीची यात्रा झाली आणि पांडुरंगाच्याकडे आली, नमस्कार करायला लागले. देवा आम्हाला तीर्थयात्रेला जायचंय, तर परवानगी द्या. नाही की तीर्थयात्रेला जायला कोण नाही म्हणतो, जा तुम्ही आनंदाने जा. त्याच्या आधी काय घडलं होतं, या सर्व मंडळींनी नामदेवाला विचारलं की तुम्ही आमच्यावर कीर्तनाला या का? हे म्हणले मी येणार नाही. काय येणार नाही? पांडुरंगाशिवाय देव नाही, पंढरीशिवाय क्षेत्र नाही, आणि चंद्रभागेशी तीर्थाने असं मी मानतो, मी बाहेर कुठे येणार नाही. त्यामुळे नाराज झाले. पण हे देवाकडे गेले, देवाची परवानगी घेतली आणि मंडळी बाहेर पडली. काही देवाशी विषय काढला नाही. परत आम्ही तुझ्याकडे येऊ, कोण कोण येते सांगून निवेदन करून देवा असं म्हणाले. नामदेव महाराज